नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुणरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. माझं काही नाही अडत. तुझीच तारांबळ होते ती नसताना. ती असताना कधी यांची ओळख झाली नाही. आत्ता झाली ओळख. आणि नुसती ओळख नाही, अगदी आपल्या जवळच्या नात्यात असल्यासारखे मला वाटायला लागलेत. एकदा तिला आमच्या घरात येऊ द्या. कशाची म्हणून कमी पडू देणार नाही तिला. की त्या आठवणी आपण कधी कधी विसरतो, पण ती वास्तू आपल्याला विसरू देत नाही. ह्या सगळ्याबद्दल अभिमानचा काय विचार आहे तो जाणून नको का घ्यायला? नाही, बरोबर आहे तुझं, पण सरंजामे अभिमानशी बोलल्याशिवाय आले असतील का माझ्याकडे? सरंजाबे अभिमानशी बोलले की नाही हे मी कसं सांगणार ना? ती माझ्या मते लग्न हा आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे आणि हे नातं खूप प्रेमाने जपायचं असतं. त्यामुळे अभिमानचा जो काही विचार आहे तो जाणून घ्यायलाच हवा ना. पण त्याला भेटल्याशिवाय कळेल का तुला? भेट ना त्याला आधी, बोल त्याच्याशी. हे बघ, मनासारखा जोडीदार मिळाला ना की संसार खूप सुखाचा होतो. भेट त्याला, बोल, आणि काय ठरतं ते मलाही सांगा. भेटायचं तर आहेच दी अभिमानला, भेटायचं तर आहेच. पण भेटीआधी जर त्याच्या मनातल्या बऱ्याचशा गोष्टी जाणून घेतल्या तर मला ठरवता येईल ना की त्याला कसं भेटायचं आणि भेटून त्याचं काय करायचं. हां, बोल शुभ्रा. सॉरी, जरा उशीर झाला. इट्स ओके. काय झालंय? माईंची तब्येत आता बरी आहे ना? हो, बरी आहे ती, झोपली आहे. थोडा अशक्तपणा आहे अजून. अहो, काल तुम्ही क्षिप्राच्या वडिलांना आपल्या वाड्यावर घेऊन गेला होतात ना, काय झालं तिथे? शुभ्रा, ग्रेट माणूस आहे तो. म्हणजे माणूस म्हणून तो ग्रेट आहेच, पण एक अभ्यासक म्हणून तर सॅल्यूट आहे त्यांना. शुभ्रा, अनेक लोक आपल्या प्रोफेशनल लाईफविषयी किंवा आपल्या मोठेपणाविषयी इतकं बोलत असतात, पण क्षिप्राच्या वडिलांची नजरच वेगळं सांगून जात होती. त्यांचा अनुभव त्यांच्या निरीक्षणातून दिसत होता. आजोबांना कसे वाटले ते? आजोबांनाही ते आवडले आणि त्यांनाही आजोबा आवडले. दोघं जुने मित्र असल्यासारखे बोलत होते. जुन्या वस्तू निघाल्या, आम्ही भुयारात गेलो. आणि शुभ्रा, भुयाराविषयी एक वेगळीच गोष्ट कळली आहे. आपल्या वाड्याचं भुयार अंदाजे 1500 वर्ष जुनं आहे. आणि मग आपला वाडा? म्हणजे वाडा बांधायच्या आधीपासूनच भुयार आहे.
मला क्षणोक्षणी वाटत होतं की तू तिथे हवी होतीस. तुला सांगतो, जाऊ दे, बोलत बसलो ना तर रात्र कमी पडेल. तू तिथे माईंकडे लक्ष दे, आपण भेटून सविस्तर बोलू. गुड नाईट. गुड नाईट. ते घर का मनात इतकं घट्ट बसलंय? कुठे पाहिलंय ते घर? माझ्या लहानपणी नाही, मग कुणा मित्राचं असेल? नाही, मग मला असं का वाटतंय की ते घर अनोळखी असूनही ओळखीचं आहे? हॅलो. बाबा, पियू बोलते. बोल बाळा, कशी आहेस तू? मी बरी आहे. मला एक स्वप्न पडलं. कसलं स्वप्न? एक जुनं घर दिसलं. मग आणखी काय दिसलं? मी ते घर कधीच पाहिलं नाहीये, पण ते स्वप्नात दिसलं आणि खूप भीती वाटली मला. काय दिसलं? तुला कोणी घाबरवलं का? नाही, कोणी घाबरवलं नाही, पण मला तुम्ही दिसलात. आणि तुमच्या चेहऱ्यावरून मी घाबरले स्पष्ट कळत होतं मला. बाबा, मला काही होणार नाही ना? तुला कशाला काय होईल? काही होणार नाही तुला. मी आहे ना, तू काळजी नको करूस. पण मला सारखी भीती का वाटतेय? कारण तू मनात भीती धरून ठेवली आहेस. काढून टाकते. हे बघ पिऊ, माझं आईशी बोलणं झालंय. तुझी परीक्षा झाल्यानंतर ती तुला इथे घेऊन येणार आहे. हे बघ, आता कुठल्याही गोष्टीचा विचार करू नकोस. फक्त परीक्षेचा विचार कर. आता तुम्हाला सगळं सांगितलंस ना? डोंट वरी, आय एम विथ यू डार्लिंग. बाय बाबा. बाय बाळा. ते घर माझ्या आठवणीतलं आहे की श्रीरंगच्या आठवणीतलं? प्रिया, मला खात्री आहे आज तुला नक्की काहीतरी दिसतंय. काय दिसतंय? बाहुलीसारखं काहीतरी दिसतंय. पुढे? बाहुलीच आहे का आणखीन काही कळत नाही. कळेल. थोडंसं पुढे जा. सांग, आता काय दिसतंय? कीहोल. एक कीहोल आहे. कीहोल? बरं, त्या कीहोल मधून आतमध्ये बघण्याचा प्रयत्न कर. सांग, काय दिसतंय? प्रिया, आता ही लिंक तुटून चालणार नाहीये.
काय झालं? रिलॅक्स रिलॅक्स, शांत हो बघू. हरकत नाही. कीहोल दिसलं, पण पुढे पुढचं का नाही दिसत आहे? निराश होऊ नकोस प्रिया, दिसेल. बघ ना, काही दिवसांपूर्वी तुला फक्त एक पांढरा पडदा दिसत होता. आता तुला त्या पांढऱ्या पडद्या पलीकडचं काहीतरी दिसायला लागलंय, हो की नाही? आणि आज तू त्या कीहोल पर्यंत पोहोचली आहेस. आता एकदा का त्या कीहोल मध्ये जाणारी चावी सापडली की झालं, दरवाजा आपोआप उघडेल आणि मग आतलं सगळं स्वच्छ दिसायला लागेल. प्रिया, तू खूप मोठी मजल मारली आहेस. आता पुढे जाणं फारसं कठीण नाहीये. अभिमान? हा तोच अभिमान आहे पूर्वीचा? काय चाललंय नक्की याच्या मनात? मनात राग आहे की सूड, की विसरलाय सगळं? मला हे शोधायलाच हवं. रिस्पॉन्स का येत नाहीये? असं कसं होऊ शकतं? मला तुला वाचता का येत नाहीये अभिमान? सुलेखा, सुलेखा, ये का ग उशीर झाला आज? अगं हं काय, मी विचारते ना काहीतरी तुला. चालत आले. का चालत का? ट्रॅफिक मध्ये अडकायला होतं ग, मग बस मध्ये कंटाळा येतो बसून बसून. मग कसं काय वाटलं योगा? अगं योगा कसं वाटतंय? हो योगा मस्त चांगलंय. अगं योगाच्याच क्लासला गेली होतीस ना? हो. मग काय आज काय शिकवलं काय? असं ना व्यायाम,
नॉर्मल. योगामध्ये तेच शिकवतात. आज नवीन वेगळं काय शिकवलं? कुठली आसनं, कसले व्यायाम सांगशील की नाही? सांगे नाही नंतर, जरा मी दमली आहे ग. काय विचारायचीच सोय नाहीये. अरे वा, या आज लवकर. घ्या. वा, बरं वाटलं. घरामध्ये एवढी शांतता कशी? प्रिया कुठे आहे ना, दमली आहे. दमली आहे? कुठे गेली होती? योगा क्लास. अच्छा अच्छा, योगा. नाही, मला माहिती आहे ती योगाला जाते, पण तो क्लास आज असतो हे माहित नव्हतं मला. अरे मग ड्रॉइंग? ड्रॉइंग चालूच आहे. हल्ली तर सगळ्यांना फार विचार करायला लावणारी चित्र काढत असतात बाईसाहेब. चांगलं आहे की मग. माझं तर नेहमी असंच म्हणणं असतं, माणसाचा छंद सुद्धा बुद्धीला चालना देणारा असावा. हो, तिच्या बुद्धीला चालना मिळत असेल, पण इतरांच्या बुद्धीला ताण पडतोय त्याचं काय कळत नाही. कसला एवढा विचार करत असते सारखी. ठीक आहे, काही फरक पडत नाही. रिकामं मन हे सैतानाचं घर असतं, तसं नाहीये ना. कशाला तुम्हाला सांगते, तुम्ही तिचीच बाजू घेणार मला माहिती. जोपासा जोपासा, सगळे छंद जोपासा, फक्त घरात लक्ष देऊ नका बस. प्रिया, अहो लगेच तिला बोलावं म्हणून नाही सांगत आहे मी. तेच म्हणतो. तू जरा चहा कर ना बाहेर. हो करणार. चहा करतेस ना? अहो हातातलं काम संपलं की करते.